मंडळी, जन्म आहे म्हटल्यावर मृत्यू हा अटळ आहे आणि मृत्यू आहे म्हटल्यावर जन्म हा निश्चितच होतो। गरुड पुराणानुसार प्रत्येकाचा जन्म हा निश्चितच होतो। गरुड पुराणानुसार प्रत्येकाचा जन्म हा त्याच्या पाप पुण्यावर निश्चित होत असतो। गरुड पुराणात असेही म्हटले आहे, मनुष्याने केलेल्या पापानुसार किंवा पुण्यानुसार त्याला स्वर्गात किंवा नरकात स्थानही मिळत असते। जर मनुष्याची पापे जास्त असतील तर त्याला नरकात स्थान मिळते आणि जर पुण्य जास्त असेल तर त्यांना स्वर्गात स्थान मिळते। त्याचबरोबर त्यांच्या पाप पुण्यानुसार देखील पुढील जन्म कोणत्या स्वरूपात मिळेल हे देखील निश्चित होत असते। मनुष्याने जर पाप जास्त प्रमाणात केलेले असेल तर त्याला नरकात स्थान मिळतेच व त्याचे पापाचे प्रमाण कमी होते। उरकलेल्या पापाचे फळ म्हणून त्याला पुढील जन्म हा पशु पक्ष्यांच्या रूपात मिळतो। म्हणूनच आज आपण एक अशी कथा पाहणार आहोत की ज्यामध्ये आपल्याला कळते की कोणतं पाप कर्म केल्यामुळे पुढील जन्म हा कुत्रा स्वरूपात मिळतो। एके दिवशी श्रीराम आपल्या दरबारामध्ये बसलेले होते। त्याच वेळी त्यांच्या दारावर येऊन एक कुत्रा रडू लागला। त्यावेळी श्रीरामांच्या दूतांनी त्या कुत्र्याला हकलून लावले। दुसऱ्या दिवशी परत तो कुत्रा येऊन दारामध्ये रडू लागला। त्यावेळी देखील त्या दूतांनी त्या कुत्र्याला हकलून लावलं। तिसऱ्या दिवशी पुन्हा तो कुत्रा दारात येऊन रडू लागला। त्यावेळी श्रीराम यांनी त्या कुत्र्याला दरबारात घेऊन येण्याचा आदेश दूतांना दिला। त्याप्रमाणे ते दूत त्या कुत्र्याला श्रीरामांनी आत बोलावले आहे असे सांगण्यास गेले। त्यावेळी तो कुत्रा म्हणाला, माझा जन्म नीच योनीत झाला आहे, म्हणून तुम्ही भगवंतांना सांगा की मला येऊन भेटावे। त्याप्रमाणे ते दूत आत जाऊन भगवंतांना कुत्र्याचा निरोप दिला। ते ऐकून भगवंत बाहेर येऊन त्या कुत्र्याला रडण्याचे कारण विचारले। त्यावेळी तो कुत्रा म्हणाला, माझी कोणतीही चूक नसताना त्या संन्यासाने मला दगड फेकून मारला आहे, यामुळे माझा पाय मोडला आहे। आता तुम्ही न्याय करा। त्यावर भगवंतांनी त्या संन्यासाला बोलावून घेतले व कुत्र्याला मारण्याचे कारण विचारले। त्यावर तो संन्यासी म्हणाला, दुपारची वेळ होती, मी माझी भिक्षा ग्रहण करणार होतो। त्याच वेळी या कुत्र्याने माझ्या भिक्षेला तोंड लावले। त्यावर मी त्याला दगडाने मारले, त्यामुळे त्याचा पाय मोडला। त्यात माझी काय चूक आहे? त्यावर भगवंत म्हणाले, कुत्रा अज्ञानी आहे, पण तुम्ही तर ज्ञानी आहात। त्या कुत्र्याला दुखापत झाली म्हणून तुम्ही दंडास पात्र आहात। आता हा कुत्राच तुम्हाला शिक्षा देईल। तेव्हा कुत्र्याने सांगितलं, या संन्यासाला एखाद्या शिव मंदिराचा महंत करा। त्यावर भगवंतांनी त्या संन्यासाला वाजत गाजत शिव मंदिरात नेऊन त्या मंदिराचे महंत पद दिले। त्यावर त्या संन्यासाला वाटले की मला किती छान शिक्षा मिळालेली आहे। त्यावर भगवंताच्या दूताने त्या कुत्र्याला विचारले, तू अशी शिक्षा त्या संन्यासाला का दिली आहेस? त्यावर तो कुत्रा म्हणाला, शिव्या शाप देणारे, इतरांना छळणारे, अन्याय करणारे, इतरांचे धन लुबाडणारे, वाईट कार्य करून अधिक धन मिळवणारे, हे सर्व पुढील जन्मात कुत्र्याच्या जन्माला येतात। मीही मागच्या जन्मी एका मठाचा महंत होतो, म्हणूनच हा जन्म मला कुत्र्याचा मिळालेला आहे। त्या संन्यासाला देखील त्याच्या कृत्याचे फळ मिळावे म्हणून त्याला हे पद देण्यास सांगितले आहे। त्याप्रमाणे तो संन्यासी महंत पदावर खूप वाईट कर्म करून इतरांना लुबाडून पुढील जन्म त्याला देखील कुत्र्याचा जन्म मिळेल। आणि म्हणूनच कधीही इतरांना लुबाडून कोणतेही कार्य करू नये, कुणाला शिव्या शाप देऊ नये, कुणाचे धन लुबाडू नये, इतरांना लुबाडून आपले धन नव्यानं जोडू नये। नेहमी कष्ट करून धन गोळा करावे। जर या जन्मी आपण इतरांना लुबाडून श्रीमंत झालो तर त्याचे फळ हे आपल्याला पुढच्या जन्मात मिळतच असते। म्हणूनच कधीही कोणतीही वाईट कर्मे करू नयेत, कारण ज्या त्या कर्माचे फळ हे त्या व्यक्तीला मिळतच असतं। मंडळी, आपल्या धर्मशास्त्रात पाप आणि पुण्याच्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या पूर्णपणे योग्य आहेत। आपण पुण्याचे परिणाम या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत भोगून पूर्ण करावे लागतात आणि जर पूर्ण झाले नाहीत तर पुढच्या जन्मातही भोगावे लागतात। पापाची व पुण्याची आपापसात वजावट होऊन उरलेले पाप पुण्य भोगावे लागते, अशी एक चुकीची समजूत लोकांमध्ये दिसून येते। पाप पुण्याची बेरीज वजाबाकी कधीच होत नाही। प्रत्येक मनुष्यात दोन प्रवृत्ती वास करीत असतात, एक सात्विक वृत्ती व दुसरी राक्षसी वृत्ती। मनुष्याचे मन मुळातच आळशी असते, त्यात ते पुन्हा पुन्हा विकाराकडे धाव घेते। पापकर्मामुळे व्यक्तीचे विचार व वृत्ती पापकर्माकडे वळतात। सुधारण्याची शक्यता फारच कमी राहते। पापाची फेड सर्व जन्मामध्ये व योनीमध्ये सांगितले आहे, त्यामुळे पशु पक्ष्यांनाही पाप पुण्य फेडावे लागते। फक्त पाप कोणते आणि पुण्य कोणते हे त्यांना कळत नाही। म्हणूनच मनुष्य जन्म मिळाल्यावर नीती नियमानुसार वागावे व योग्य धर्माचरण करावे।
इतर जन्मात अगर योनीत पापकर्म घडले असल्यास ते भोगून संपवून पुण्यकर्माचा साठा करावा। देवाच्या दृष्टीने सर्व लोक समान आहेत। देवाचा न्याय कधीच चुकत नाही। जो पुण्यकर्म करील त्याला चांगल्या कुळात जन्म मिळेल। पापकर्मे केलेल्यांनाही जन्म मिळतो, पण तो फक्त दुःख भोगण्यासाठी असतो आणि हेच नेमके लोकांना कळत नाही। देवाच्या दृष्टिकोनातून सगळे सारखेच असले तरी जन्म मिळताना पाप पुण्याचा पात्रतेचा विचार झालेला असतो। तेव्हा देवाच्या कार्यात आपण हस्तक्षेप करू नये, विनाकारण देवाला दोष देऊ नये। कोणत्याही कुळात का असेना, मनुष्य जन्म मिळाल्याबद्दल आपण देवाचे आभारच मानायला हवे। काही लोकांची कल्पना असते की त्याचा जन्म हा केवळ मागील जन्मांची पापे फेडण्याकरिताच झाला आहे, म्हणून ते उद्धाराचा कोणताही प्रयत्न न करता चाकोरीबद्ध जीवन जगत असतात। परंतु थोडे जरी प्रयत्न केले तरीही पापे फेडताना त्यांना सत्पुरुषाचे दर्शन घडू शकते। पापक्षालनासाठी व मानसिक समाधानासाठी मनुष्य तीर्थयात्रा करतो, परंतु केलेल्या अपराधातून त्याची सुटका होऊ शकत नाही। सिद्ध पुरुषाने मनात आणले तर यातून त्यांची सुटका होऊ शकते, तसा त्यांचा अधिकार असतो। मानवाकडून चुका होतात तर काही वेळेला नकळत मोठे अपराधही घडतात। काहींच्या मनात पश्चातापाची भावना असते, परंतु योग्य परिमार्जन होत नाही, म्हणून एक प्रकारची बोज असते। अशा वेळेस धर्मग्रंथ वाचन केल्याने फायदा होतो। कोणत्याही धर्माचे धर्मग्रंथ याच तत्वावर आधारित आहे। धर्मग्रंथाचा अंतिम उद्देश लोकांना नीती नियमांप्रमाणे वागायला शिकवणे, जर चुका झाल्या असतील तर पापक्षालनाचा मार्ग दाखवणे हाच असतो। आपल्याकडून जराशीही चूक झाली असेल तर श्रीगुरूंचे अथवा देवाचे नामस्मरण करा, या गोष्टी आत्मसात करा। सतत नामस्मरणाची सवय लागल्यावर हातून पापकर्मे घडत नाहीत। व्यवहारात वागताना, आपल्याला नोकरी व्यवसाय सांभाळताना प्रसंगी खोटे बोलावे लागते। अशा वेळी त्या खुर्चीची जी कर्तव्य असतील ती प्रामाणिकपणे पूर्ण करावीत। त्यामुळे कोणालाही नोकरीवरून कमी करणे, कोणाला कायद्यानुसार शिक्षा देणे ही कृत्ये पापे राहत नाहीत। उलट त्या कृत्याला सत्सत विवेक बुद्धीला स्मरून दिलेला न्याय म्हणतात। ज्याप्रमाणे तुमचे पुण्याचे प्रमाण वाढेल त्याप्रमाणे पुन्हा जन्म घेणे, चांगल्या कुळात जन्म घेऊन उद्धार करणे, अनेक जन्म पुण्य उपभोगीत राहणे, म्हणजेच त्यासाठी पुन्हा जन्म घेणे आले। त्यासाठी भगवंताला सुचवायचे आहे। त्या ठिकाणी पुण्य फार वाढू नये आणि पापही वाढू नये, यासाठी निष्काम कर्म करत राहणे हाच मध्यम दुवा ठरतो।